जून महिन्याची 20 तारीख आली तरी अद्याप मान्सून जो आहे तो दाखल झालेला नाही आहे. यामुळे ठिकठिकाणचे पाण्याचे स्रोत जे आहेत ते आटलेले पाहायला मिळत आहेत. कॅनॉल कोरडे पडलेले पाहायला मिळत आहेत. मी सध्या अशाच एका ठिकाणी आलेलो आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातून वाहणारा हा नीरा उजवा कालवा आहे आणि या ठिकाणी कालव्याची परिस्थिती पाहिली तर हा संपूर्ण कालवा जो आहे तो कोरडा ठाक या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नीरा देवघर धरणातून खरं तर या कालव्याला पाणी सोडलं जातं, मात्र आता सध्या धरणाची पाणी पातळी जी आहे ती केवळ 8% येऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळे पाणीसाठा कमी झाल्याने या कालव्याला सध्या आवर्तन जे आहे ते सोडलेलं नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीची परिस्थिती ही आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मे आणि एप्रिल महिन्यात 3 ते 4 वेळा या कालव्याला आवर्तन सोडण्यात आलेलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्याच समाधानाचं वातावरण होतं. पण सध्या जर पाहिलं तर हा संपूर्ण कालवा जो आहे तो कोरडा ठाक पडलेला आहे. त्यामुळं या कालव्यावर अवलंबून असणारे शेतकरी असतील किंवा वन्यप्राण्यांचा सुद्धा या कालव्यामुळे प्रश्न जो आहे तो पाण्याचा प्रश्न जो आहे तो मिटत असतो. त्यामुळं शेतकरी असतील या कालव्यावर अवलंबून असणारे, त्याचप्रमाणे वन्य प्राणी असतील त्यांना पाण्याची गरज जी आहे ती कुठेतरी भासताना पाहायला मिळते. खरं तर भोर तालुका असेल किंवा खंडाळा तालुका असेल, या पुढे फलटण तालुका असेल, या तालुक्यांना या कालव्यातून पाणी जे आहे ते मिळत असतं. पण सध्या हा कोरडा कालवा पडल्याने या ठिकाणचे जे शेतकरी असतील, नागरिक असतील किंवा अगदी वन्यप्राणी सुद्धा या कालव्यावर अवलंबून असतील, वन्यप्राणी असतील, या सर्वांनाच पाण्याचा प्रश्न जो आहे तो भेडसावू लागलेला आहे आणि सर्वांचं लक्ष जे आहे ते कधी एकदा मान्सून दाखल होतो याकडे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन किरण आंबेकेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.